इथं छान ताट, भरपूर सारे व्हिडिओ केले येतील तुम्हाला. इथं झालेली देवपूजा आणि ही बहिणीने आणलेली समई बरं का. तर ही दिवाळीत आणलेली तिने पोरांना, आराध्याला आणि आराध्याच्या मोठ्या भावाला. तर तिचं छान संक्रांतीचं फोटोशूट करून उद्घाटन केलं. आणि हे तर आपलं हॉटेल आहे, तुम्हाला व्हिडिओ येत आहे त्यासाठी घेतली कढई. इकडं रेवड्या आहे या आमच्या नाशिक भागातला प्रसिद्ध खाऊ आहे. हा यात्रेमध्ये असतो हा नेहमी. गोडीशेव रेवड्या तर गुळापासून तयार होतात, सॉफ्ट असतात खायला आणि थंडीमध्ये खाल्ले पाहिजे. इकडं तिळगुळ. तर चला सगळ्यांना शुभ सकाळ. बाई आहे. चला छान अशी भोगीची भाजी. तर भोगीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. चला थंडी आता संक्रांत झाली का थंडी कमी होईल. तर छान तीळ टाकून डोकं पण धुतलेलं आहे. धुवायचं असतं, प्रत्येक सवासणीने धुवायचं असतं. चला आता छान सकाळी सकाळी आज भाजी बनवायची आहे तिळाची. तर मी भोगीच्या दिवशी बनवतो. तर तुम्ही बनवता का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यात कुठल्या कुठल्या भाज्या घ्यायच्या ते पण सांगा. तर छान फ्रेश अशा सगळ्या भाज्या आलेल्या असतात मार्केटमध्ये. चला छान भोगीची भाजी तर आमच्याकडे जशी बनवली जाते तशी बनवते. म्हटलं चला तुमच्याशी शेअर करू. चला आता किचनमध्ये. छान भोगीची भाजी. इथे घेतलं आहे फ्रेश असा वाटाणा. चला भोगीची भाजी असं सकाळी म्हटलं छान तुमच्याशी शेअर करावा. तर इथं फ्रेश असा वाटाणा घेतला आहे मी, 1 वाटी, एवढी वाटी घेतला आहे. इथं 1 वाटी वाटाणा, वालाच्या शेंगा, इथं हावरी किंवा तीळ. तर आमच्याकडे या पद्धतीचे येतात, थोडे काळपट असतात. तर हे गावठी आहे त्यामुळं मग असा कलर आहे. इथं थोडा हरभऱ्याचं हे घेतलं मी. आणि इथं वालाच्या शेंगा घेतल्या, त्यातले हे थोडेसे काढून घेतले मी. बिया म्हणजे दाणे म्हणा, वालाच्या शेंगातले दाणे, बिया असं. इथं 2 वांगे. चला आता ह्या भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. आणि हिरव्या मिरचीचं वाटण करायचं आहे थोडंसं. हिरवी मिरची, लसूण आणि हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे आणि थोडेसे तीळ घेणार आहे आपण मसाल्यासाठी. चला इथं वांगे कट करून घेतले. तर आधी कापून नाही ठेवायचे, नाही तर काळे पडतात. तर चला आता भाजीला सुरुवात करू. तर इथं कढईत तेल घेतलं आहे. हिरव्या मिरचीचं वाटण आहे, हिरवी मिरची, लसूण, थोडेसे तीळ आणि थोडे शेंगदाणे. जिरे टाकून घेतले. इथं घरचे मसाले आणि हे वाटण. चला यात हिरव्या मिरचीचं वाटण टाकून घेतलं. आणि माझा घरचा मसाला, घरची लाल मिरची आणि थोडा किचन किंग मसाला, एव्हरेस्ट मसाला असं छान परतून घेतलं तेल सुटेपर्यंत. आता या धुतलेल्या भाज्या टाकायच्या आहे. चला इथं वांग टाकून घेते मी. इथं वालाच्या शेंगा, हरभरा, गाजर, वाटाणा टाकून घ्यायचा. तीळ टाकून घेते मी अर्धी वाटी. छान मिक्स करून घ्यायचं. चला कलर छान आला ना. आता यात आपल्याला मी मिक्सरच्या भांड्यात मसाला जो केला ना तेवढं पाणी टाकणार आहे. चला यात पाणी मिक्सरच्या भांड्यातलं आणि छान वाफेवर
4 ते 5 मिनटं शिजू द्यायची. इथं आता 10-1 मिनटं शिजू देऊ बारीक गॅसवर. चला इथं भाजी झालेली आहे. कोथिंबीर. चला इथं झालेली भाजी छान झाली, कलरफुल. चला इथं भाजी छान झाली, कलरफुल. तुम्ही केली का कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि आवडली तर ही पण लाईक करा.